गुड मॉर्निंग स्टुडंट. स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज आपण शिकणार आहे चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधला प्रॅक्टिस सेट नंबर 5.2. कंप्लीट एक्झाम्पल म्हणजे पूर्ण एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये सॉल्व करून दिले जातील. त्या अगोदर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील माझ्या चॅनलचे तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना धन्यवाद. बघा इकडे प्रॅक्टिस सेट 5.2. तर प्रॅक्टिस सेट 5.2 यामध्ये आपण काय काय शिकलो? यामध्ये आपण मेनली 3 गोष्टी शिकलो. एक सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युलामध्ये इफ एंड पॉइंट्स आर गिवन and there is a certain point which divide segment in ratio m is to n say, then we can find the coordinates of point P by section formula, and coordinates of P are mx2 plus nx1 divided by m plus n, my2 plus ny1 divided by m plus n. then section फॉर्म्युला वरूनच आपण मिड पॉइंट फॉर्म्युला डिराइव केला होता. मिड पॉइंट फॉर्म्युला काय होता? जर आपल्याला एंड पॉइंट माहिती असतील सेगमेंटचे x1 y1 x2 y2 तर मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स असतात x1 प्लस x2 आणि y1 प्लस y2. सिमिलरली सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड इज अ पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ 3 मेडियन्स ऑफ ट्रायंगल. इफ वी आर गिवन 3 vertices of triangle, then we can calculate the coordinates of centroid. And coordinates of centroid are given by x1 plus x2 plus x3 divided by 3 and y1 plus y2 plus y3 divided by 3. तर हे 3 फॉर्म्युले आपण बघितले होते आणि त्यावर आता सर्व तिन्ही फॉर्म्युल्यावरचे एक्झाम्पल आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल. सगळे एक्झाम्पल मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. 3 काही 2 मार्कचे आहेत. यापैकी एक तरी क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. तर त्यामुळं व्हिडिओ स्किप करून बघू नका, कंप्लीट बघा. प्रत्येक स्टेप्स एक्सप्लेन केलेले आहेत सोप्या शब्दात. तर चला सुरू करूया. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P इफ P डिवाइड्स लाइन सेगमेंट जॉइनिंग A -1 7 and B 4 -3 in ratio 2:3. पुन्हा समजण्यासाठी सेगमेंट काढून घेतो मी एक. सेगमेंट AB आहे, वेअर A is -1 7 and B is 4 -3. There is a point P on this segment AB which divide segment AB in ratio 2:3. We have to find the coordinates of point of division, means coordinate of P. Then A equal to -1 7 which is equal to x1 y1. B is 4 -3 is x2 y2. पहिली स्टेप आपण बघितलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. पहिली स्टेप काय? तर 2 एंड पॉइंट x1 y1 x2 y2 न कन्सिडर करायचे. त्यानंतर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन लिहायचा. पॉइंट P लेट्स से xy divides segment AB in ratio 2:3, means m is to n is 2:3. We have to put the values of m and n in formula, and that is why this ratio 2:3 is taken as m is to n. Therefore m equal to 2 and n equal to 3. Therefore by section formula ना काय वाटतं बघा. तर बाय सेक्शन फॉर्म्युला coordinates of B are x coordinate is mx2 plus nx1 divided by m plus n, means 2 into x2 is 4 plus 3 n is 3 into x1 is -1 divided by 2 plus 3.
4 2s are 8, 3 1s are 3 divided by 5. 8 minus 3 is 5, means 5 divided by 5, which is equal to 1, means x coordinate is 1. Similarly, y coordinate is my2 plus ny1 divided by m plus n. Again m is 2, 2 into y2 is minus 3 plus 3 into y1 is 7 divided by 2 plus 3. Value put केल्या, multiplication करा, 2 into minus 3 minus 6 plus 7 3s are 21 divided by 5. 21 minus 6 is 15, 15 भागिले 5 means 5 3s are 15. तो y कोऑर्डिनेट आला 3. therefore आन्सर आला आपला काय आला आन्सर, तर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी आर 1 3. पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे कोऑर्डिनेट्स आले 1 3. सेकंड क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटमधला. बघा सेकंड क्वेश्चन काय, इन ईच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल एकूण 3 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला फाइंड करायचं, फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए. पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. व्हॉट इज पॉइंट ए? पॉइंट ए काय करायला, तर पॉइंट ए डिवाइड सेगमेंट पी क्यू इन रेशो ए इज टू बी. बघा या ठिकाणी थोडासा चेंज आहे, एम इज टू एन च्या ठिकाणी रेशो ए इज टू बी घ्यायचा, म्हणजे फॉर्म्युलामध्ये थोडासा चेंज होईल. अगेन हा तो सेगमेंट आहे समजा P-3 7 आणि Q1 -4 या दोन पॉइंटला जोडणारा. त्यानंतर पॉइंट ए डिवाइड्स सेगमेंट PQ इन रेशो 2:1 एज टू बी. लेट दोन पॉइंट कन्सिडर करा, x1 y1 x2 y2 न. लेट P इज x1 y1 and Q is 1 minus 4 which is equal to x2 y2. Point A, point of intersection है A. Point A, let's say xy divides the segment PQ in ratio, which ratio? A is to B equal to 2:1. Means you have to take A equal to 2 and B equal to 1. Therefore by section formula नुसार काय लिहिता येईल, सेक्शन फॉर्म्युलानुसार पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा x कोऑर्डिनेट असतो, दॅट इज x इक्वल टू m x2. या ठिकाणी पहा आता m x2 न घेता m च्या ठिकाणी काय a, n च्या ठिकाणी b. तर मी लिहिणार a x2 प्लस b x1 divided by a plus b. Here a is 2 into x2 is 1 plus b is 1, x1 is -3 divided by 2 plus 1. Here 2 ones are 2 minus 3 divided by 3 means -1/3. X coordinate is -1/3 and y coordinate का येईल पहा, a y2 plus b y1 divided by a plus b. Here is also a is 2, y2 is -4 plus b is 1, y1 is 7 divided by 2 plus 1. 4 2s are -8, 7 1s are 7 divided by 3. -8 7 means 7 minus 8 is again 1/3. दोन्ही पॉइंट -1/3 आलेत. Then we can write coordinates of point A. Coordinates of point A are -1/3 again -1/3. This is the answer. तर अशा प्रकारे पॉइंट ए पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे कोऑर्डिनेट्स आले. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2 मधलेच अजून 2 सब क्वेश्चन आहेत. कोणते कोणते आहेत? सेकंड क्वेश्चन काही भाग मी लिहून ठेवला आहे. P -2 -5 cube 4 3 is to B is 3:4.
पी x1 क्यू x2 y2 न कन्सिडर केला. पी पॉइंट ए एक्स वाय डिवाइड सेगमेंट पी क्यू इन रेशो एज टू बी विच इज इक्वल टू 3:4. बाय सेक्शन फार्मूला ax2 plus bx1 divided by a plus b. Here a is 3 into x2 is 4 plus b is 4, x1 is minus 2 divided by 3 plus 4. 3 4s are 12, sorry, minus 4 2s are 8 divided by 7 which is equal to, बघा काय आन्सर येईल, 12तून 8 गेले 4, 4/7. Similarly, y coordinate will be a y2 means 3 into y2 is 3 plus 4 into y1 is minus 5 divided by 3 plus 4, a plus b. 9 minus 4 5s are 20 divided by 7. 9 minus 20, or we can call it as minus 20 plus 9, which is equal to minus 11/7. Therefore, again coordinates of point A divides means coordinates of point A are 4/7 minus 11/7. Then question number 3, question 2 मधला सब क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3 अगेन सेम टाईपचा 2 पॉईंट दिलेले, एंड पॉईंट रेशो दिलेला आहे A:B. आपल्याला करायचं काय, आपल्याला काढायचं आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ए, जो XY मांडला आपण, जो डिवाइड करायला सेगमेंट पिक्युलर रेशो 1:2 मध्ये, त्याचे कोऑर्डिनेट्स 1 into x2 is -4 plus 2 into x1 is 2. 1 plus 2 means -4 plus 4 divided by 3. 0 divided by 3 which is equal to 0. Y coordinate is ay2 means 1 into y2 is 1 plus 2 into y1 is 6 divided by 1 plus 2. 1 plus 6 2s are 12 divided by 3 means 13/3. This is y coordinate, this is x coordinate. Therefore कोऑर्डिनेट आन्सर लिहिणं महत्त्वाचं आहे. ऑफ पॉइंट ए आर 0 13 divided by 3 means for this consideration we have half mark. For writing formula we have half mark. हे कॅल्क्युलेशन x आणि y च्या व्हॅल्यू काढण्यासाठी हाफ मार्क आणि हे आन्सर लिहिण्यासाठी हाफ मार्क. ते 2 मार्क्सचा क्वेश्चन असतो आणि प्रत्येक स्टेप्सला मार्क असतात, त्यामुळे शेवटचा आन्सर लिहिणं गरजेचं आहे. बघा पुढे क्वेश्चन नंबर त्यानंतर आहे 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय, फाइंड द रेशो इन विच पॉइंट T -16 डिवाइड्स द लाइन सेगमेंट जॉइनिंग पॉइंट P -3 10 अँड Q 6 -8. कोणत्या रेशोमध्ये हा पॉइंट T PQ ला डिवाइड करायला. पुन्हा एकदा आकृती काढून ठेवली मी. P -3 10 हा घ्यायचा इक्वल टू x1 y1, Q 6 -8 हा पॉईंट घ्यायचा x2 y2. हिअर पॉईंट T ज्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -1 6, काय करायला, डिवाइड्स सेगमेंट PQ in a ratio, we have to consider the ratio m:1. Therefore इथं सुद्धा डिव्हिजन व्हायला म्हणून बाय सेक्शन फॉर्म्युला. बाय सेक्शन फॉर्म्युला काय लिहिता येईल पहा. सेक्शन फॉर्म्युल्यानुसार कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट T is given by m x2 plus n x1 divided by m plus n and m y2 plus n y1 divided by m plus n. Here mx2 means what? m into x2 is 6 plus n into x1 is -3 divided by m plus n and m into y2 is -8 plus n into y1 is 10 divided by m plus n. एक कोणताही कोऑर्डिनेट घेऊन पण लिहिता आला असतं. आता इकडचे x
किंवा दोन्हीकडचे x किंवा दोन्हीकडचे y कोऑर्डिनेट्स इक्वेट करा. कोणताही एक कोऑर्डिनेट इक्वेट केला तरी आपल्याला रेशो भेटतो. तर -1 इक्वल टू घेतो मी फर्स्ट कोऑर्डिनेट 6m, हे 6 इंटू एम मायनस 3 इंटू n डिवायडेड बाय m प्लस n. यार m प्लस n लेफ्ट साईडला घेतो. -1 इन ब्रॅकेट m प्लस n इज इक्वल टू 6m मायनस 3n. बघा काय होईल, -1 इंटू m मायनस n इज इक्वल टू 6m मायनस 3n. m एका साईडला घ्या किंवा हा -m तिकडे न्या, 3n लेफ्ट साईडला ना. हा -3n लेफ्ट साईडला आणला प्लस 3n, हा वरचा -n इज इक्वल टू 6m प्लस m. 3n मधून एक n गेला, ट्वाइस n इज इक्वल टू 6m प्लस m इज 7m. Therefore हा 7 लेफ्ट साईडला ना, 2/7 इज इक्वल टू n राईट साईडला गेला, m डिवायडेड बाय n. मीन्स m इज टू n रेशो आला 2:7. मीन्स पॉइंट T डिवाइड सेगमेंट PQ इन रेशो, कोणता रेशो? 2:7. क्वेश्चन नंबर 4 इज, पुढचा क्वेश्चन आहे पहा, खूप सोपा आहे. पॉइंट P इज सेंटर ऑफ सर्कल. एक सर्कल दिलेलं आहे, त्याचा सेंटर P आहे आणि Pचे कोऑर्डिनेट्स ऑलरेडी गिवन आहेत. काय? -2, 0. हियर AB इज अ डायमीटर हुज एंड पॉइंट्स आर A and B. A कोऑर्डिनेट्स ऑफ A आर गिवन 2, -3 आणि B चे कोऑर्डिनेट x2, y2 आपल्याला काढायचे आहेत. लेट A चे कोऑर्डिनेट्स जे 2, -3 आहे याला म्हणतो मी x1, y1. B चे कोऑर्डिनेट जे फाइंड करायचे आहेत x2, y2. त्यानंतर या ठिकाणी पॉइंट P चे कोऑर्डिनेट आहे -2, 0. हियर सेगमेंट AB इज व्हॉट? सेगमेंट AB इज डायमीटर. हा मिड पॉइंट फॉर्म्युलावरचा एक्झाम्पल आहे. AB डायमीटर असल्यामुळं P सेंटर आहे, त्यामुळं पॉइंट P काय असणार? पॉइंट P इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. पॉइंट P इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. पॉइंट P हा सेगमेंट ABचा मिड पॉइंट असल्यामुळं इथं यूज करता येईल आपल्याला बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युलानुसार P चे कोऑर्डिनेट्स असतात x1 प्लस x2/2, y1 प्लस y2/2. बट P चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत -2, 0 इज इक्वल टू x1 प्लस x2/2, y1 प्लस y2/2. देअरफॉर -2 x कोऑर्डिनेट इक्वेट करा दोन्हीकडचे. -2 इज इक्वल टू x1 प्लस x2. x1 इज गिवन किती? 2. 2 प्लस x2/2. 2 2s are 4 आहे, -4 इज इक्वल टू 2 प्लस x2. and therefore हे 2 जर लेफ्ट साईडला आणले, -4 -2 इज x2, तर x2 इज इक्वल टू येईल किती? -6. सिमिलरली y कोऑर्डिनेट इक्वेट करा. 0 इज इक्वल टू y1 इज -3. -3 प्लस y2 डिवायडेड बाय 2. 0 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आले इज इक्वल टू -3 प्लस y2. 0 -3 लेफ्ट साईडला आणले +3 इज इक्वल टू y2. मीन्स y2 इज 3. इन दिस वे कोऑर्डिनेट B चे आलेत x2, y2, that is -6, 3. coordinates of point B are -6, 3. -6, 3 हे आले कोऑर्डिनेट्स ऑफ B. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काही क्वेश्चन बघा मी सॉल्व करून ठेवले जे खूप सोपे आहेत. प्रयत्न करणार कमीत कमी टाईममध्ये सगळे उदाहरण कसे होतील. पण आता 12 क्वेश्चन आहेत प्रॅक्टिस सेटमध्ये, तर व्हिडिओ मोठा होणारच. बघा इकडं, फाइंड द रेशो इन विच पॉईंट P K7 डिवाइड सेगमेंट जॉइनिंग 8, 9 अँड 1, 2. ऑल्सो फाइंड K. लेट या ठिकाणी सुद्धा सेक्शन फॉर्म्युला यूज करावा लागेल. ए चे कोऑर्डिनेट्स 8, 9 जे मानतो मी x1, y1. B ज्याचे कोऑर्डिनेट आहे 1, 2 याला मानतो x2, y2.
पॉईंट आहे P K7 जो डिवाइड करायला डिवाइड्स सेगमेंट AB in ratio what? In ratio m:n. Therefore by section formula. बघा आता पॉईंट ऑफ डिव्हिजनचा x कोऑर्डिनेट k दिलेला आहे जो फाइंड करायचा आहे. आता इथं जर x कोऑर्डिनेट आपण काढला अगोदर सेक्शन फॉर्म्युलानं तर k ची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती नाही आणि रेशो सुद्धा माहिती नाही m:n, तर आपल्याला आन्सर भेटणार नाही, म्हणजे k ची व्हॅल्यू फाइंड करता येणार नाही. मग काय उपाय आहे? तर अगोदर आपण रेशो काढून घेणार m:n, हा रेशो. तर m:n कसा काढायचा? तर त्यासाठी y कोऑर्डिनेट अगोदर घेतो. y इक्वल टू सेक्शन फॉर्म्युल्यानुसार काय येईल? my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. तर y कोऑर्डिनेट इज गिवन विच इज 7, my2 मीन्स m इंटू y2 इज 2 प्लस n इंटू y1 इज 9 डिवायडेड बाय m प्लस n. Here 7 into m plus n is equal to 2m plus 9n. Means 7m plus 7n is equal to 2m plus 9n. Means 7m minus 2m आणि 7 तिकडे गेले 7n, 9n minus 7n. हे झाले 5m is equal to 2n. Means m upon n is 2 upon 5. मीन्स व्हॉट? याचा अर्थ पॉईंट P हा सेगमेंट AB ला 2:5 मध्ये डिवाइड करायला. नाव सिमिलरली जसं y कोऑर्डिनेट घेतला होता, आता x कोऑर्डिनेट घेता येईल आपल्याला. x कोऑर्डिनेट येईल m x2 प्लस n x1 डिवायडेड बाय m प्लस n. हियर x कोऑर्डिनेट ऑफ P इज k, that which we have to find. m is 2 means 2 into रेशो फाइंड केला. आता m is 2n तर m घ्यायचा 2, n घ्यायचा 5. तर m x2 इज m 2 into 1 प्लस 5 into x1 इज 8 डिवायडेड बाय 2 प्लस 5. 2 प्लस 8 5 are 40 डिवायडेड बाय 7. 42 डिवायडेड बाय 7. 7 6 are 42. मीन्स व्हॅल्यू ऑफ k इज 6. k ची व्हॅल्यू 6 आली आणि पॉईंट P सेगमेंट AB ला 2:5 या रेशोमध्ये डिवाइड करायला. तर हे झाले दोन्ही सब क्वेश्चन, त्याचे आन्सर काढले आपण. क्वेश्चन नंबर 6 पहा. क्वेश्चन नंबर 6 मी ऑलरेडी सॉल्व करून ठेवला आहे. खूप सोपा आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट जॉइनिंग पॉईंट 20 अँड 016. दोन्ही एंड पॉईंट माहिती आहेत. x1 y1 x2 y2 ने घेतले. m इज मिड पॉईंट कन्सिडर केला. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला m ची कोऑर्डिनेट येतात x1 प्लस x2 अपॉन 2 y1 प्लस y2 अपॉन 2 म्हणजे 22 प्लस 0 अपॉन 2 हे 20 प्लस 16 डिवायडेड बाय 2 मीन्स 22 अपॉन 2 36. 20 प्लस 16 36 डिवायडेड बाय 2 मीन्स 11 18. याले कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट. सिमिलरली 7 क्वेश्चन खूप सोपा आहे. सेंट्रॉइड काढायचा आपल्याला. ट्रायंगलचे व्हर्टेक्स दिलेले असताना फाइंड द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टाइसेस आर -7 6 2 -2 8 5. Let us consider these 3 points by x1 y1, second point b 2 -2 by x2 y2, and third vertex of triangle is 8 5, that is x3 y3. ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला फाइंड करायचा G इज अ सेंट्रॉइड. खूप सोपा फॉर्म्युला आहे आणि सोपं एक्झाम्पल या टाईपचं. बघा इकडं फक्त व्हॅल्यू टाकायच्या. सेंट्रॉइड फॉर्म्युला लिहिला मी. G इज गिवन बाय x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. x1 इज -7 प्लस 2 प्लस 8 डिवायडेड बाय 3 अँड y1 इज 6 -2 प्लस 5 डिवायडेड बाय 3. यार ॲडिशन सबट्रॅक्शन जी काय असेल ती करून घ्यायची आणि नंतर मग कोऑर्डिनेट्स लिहायचे. काय येतील पहा. -2 -7 प्लस 2 -5 -5 प्लस 8 मीन्स 8 -5 इज 3. 3 अपॉन 3 आणि या ठिकाणी येतील 6 -2 4 प्लस 5 इज 9. 9 अपॉन 3 मीन्स कोऑर्डिनेट्स आले 1 3 3 आर 9. दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड. शेवटी आन्सर लिहिता येईल. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स आले 1 3.
बघा इकडं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 7 मधला 2 हा पण सॉल्व करून घेतला आहे आधीच. क्वेश्चन नंबर 2 आहे. 3 पॉईंट दिलेले आहेत व्हर्टायसेस, ज्याला मी कन्सिडर करणार x1 y1, x2 y2 आणि x3 y3. G is a centroid by centroid formula. G चे कोऑर्डिनेट x1 plus x2 plus x3 upon 3, y1 plus y2 plus y3 upon 3. व्हॅल्यू पुट केल्या 18 upon 3 minus 6 upon 3. कोऑर्डिनेट्स आले 6 minus 2. पुन्हा एक उदाहरण सॉल्व करून देतो. 7 11 थर्ड पॉइंट. पहला पॉइंट x1 y1, दूसरा x2 y2, थर्ड पॉइंट इज x3 y3. G is centroid. तर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युलानं जी चे कोऑर्डिनेट भेटतात x1 plus x2 plus x3 divided by 3, y1 plus y2 plus y3 divided by 3. Here x1 is 4 plus 8 plus 7 divided by 3, 7 plus 4 plus 11 divided by 3, means 4 plus 8 12 plus 7, 12 plus 7 is 19, 19 upon 3, 7 plus 4 11, 11 plus 11 22 upon 3. These are the coordinates of G, means coordinates of centroid are 19 upon 3, 22 upon 3. Question number 8 is in triangle ABC. पाहता इथं थोडंसं वेगळं उदाहरण आहे. 3 व्हर्टेक्स पैकी एक व्हर्टेक्स दिलेला नाही आहे. जी सेंट्रॉइड आहे वोज कोऑर्डिनेट्स आर गिवन -4 -7. तिन्ही पॉईंट हे 2 पॉईंट x1 y1 x2 y2 न कन्सिडर केले मी. तिसरा पॉईंट C x3 y3 जो फाइंड करायचा आहे. जी सेंट्रॉइड xy न कन्सिडर केला इज अ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. x कोऑर्डिनेट असतो सेंट्रॉइडचा जो x कन्सिडर केला मी x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3. व्हॅल्यू पुट करा. x1 x कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड इज -4 इज इक्वल टू x1 इज -14, x2 इज +3 प्लस x3 फाइंड करायचा डिवायडेड बाय 3. 4 इंटू -3 इंटू -4 -12 -14 प्लस 3 म्हणजेच -11 प्लस x3 -12 प्लस 11 -11 लेफ्ट साईडला आणलेत. मीन्स x3 इज 11 -12, 11 -12 इज -1. तर आला x कोऑर्डिनेट. त्यानंतर आता y कोऑर्डिनेट असाच काढायचा पॉईंट C चा म्हणजेच y3. अगेन y कोऑर्डिनेट इज x2, y कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड इज y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. हियर y is -7 is equal to y1 is -19 plus y2 is 5 plus y3 divided by 3. 7 21 -21 -19 plus 5 is -14 plus y3. -21 plus 14 is equal to y3, means y3 is equal to -7. तर थर्ड व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स आले, मीन्स कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट CR. C चे कोऑर्डिनेट्स आले -1 -7. देन क्वेश्चन नंबर 9 इज, बघा आता क्वेश्चन नंबर 9 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 3 व्हर्टेक्स दिलेले आहेत A B आणि C. कन्सिडर करून घेऊ अगोदर. लेट्स से A ज्याचे कोऑर्डिनेट आहे h6 B x1 y1 B23 that is x2 y2 C -6k that is x3 y3. Point of G centroid G is given, that is 1 5 which is equal to xy. तर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युलानुसार आपल्याला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स कसे भेटतात. तर x कोऑर्डिनेट असतो x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3. y कोऑर्डिनेट असतो y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. व्हॅल्यू पुट करा. या ठिकाणी x इज 1 1 प्लस x1 इज
एच इज इक्वल टू लिहितो मी एच प्लस x2 इज 2 मायनस 6 अपॉन 3 ए 3 1 जार 3 इज इक्वल टू एच 2 minus 6 is minus 4 ए 3 plus 4 is h means h is equal to 7 याली h ची व्हॅल्यू 7 या प्रकारे. त्यानंतर पुढे k ची व्हॅल्यू काढण्यासाठी पुन्हा y is 5 y1 is 6 y2 is 3 y3 is k divided by 3 5 3s are 15 is equal to 9 plus k 15 minus 9 is equal to k is equal to 15 minus 9 is 6 means sorry 5 3s are 15 या ठिकाणी व्हॅल्यू पहा थोडीशी चुकली आपली -6 आहे या ठिकाणी कोणती h -6 h हा जो पॉइंट आहे h -6 याचे कोऑर्डिनेट -6 पाहिजेत मी +6 लिहिले होते चुकीनं. तर या ठिकाणी y1 इज -6 यार -6 + 3 इज -3 -3 लेफ्ट साईडला आणले झाले +3 आणि k ची व्हॅल्यू येते 18. ठीक आहे क्वेश्चनच चुकला होता. क्वेश्चन नंबर 10 आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 10. थोडासा वेगळा आहे आता मिड पॉईंट आणि सेक्शन फॉर्म्युला दोन्हीचा यूज करायचा. यात काय करायचं पहा फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट. हे 3 क्वेश्चन IMP आहेत तर पुन्हा पुन्हा रिवाइज करा व्हिडिओमधून कम्प्लिटली समजून घ्या. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑफ ट्रायसेक्शन ऑफ लाइन सेगमेंट AB विथ A27 B -4 -8. दोन एंड पॉईंट दिलेले सेगमेंटचे A27 अँड B इज -4 -8. तर आपल्याला काढायचे आहेत कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट जे या सेगमेंटला ट्रायसेक्ट करायले. ट्रायसेक्ट मीन्स व्हॉट? ट्रायसेक्ट्स म्हणजे 3 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड. तर जेवढे इक्वल पार्ट करायचे असतील त्यापेक्षा एकने कमी पॉईंट्स घ्यावं लागतात. इथं 3 इक्वल पार्ट्स तयार करायचे ते बीचे तर 2 पॉईंट घ्यावं लागतील. ते 2 पॉईंट घेतले मी P आणि Q. लेट P अँड Q ट्रायसेक्ट सेगमेंट AB. पहिले 2 एंड पॉईंट x1 आणि x2 y2 कन्सिडर केलेत. तर याचा अर्थ काय की हे जे 3 सेगमेंट आहे AP PQ आणि QB तिन्ही इक्वल आहे. पॉईंट P जर कन्सिडर केला तर P मुळे सेगमेंट ABचे जे 2 तुकडे राहिले त्यापैकी हा AP एक पार्ट तर PB 2 पार्ट म्हणजे AP इज टू PB इज 1/2. याचा अर्थ पॉईंट P सेगमेंट ABला डिवाइड करायला कोणत्या रेशोमध्ये 1:2 मध्ये. Point P divides segment AB in ratio 1:2. Means to find the coordinates of P we can use section formula. Here M is 1, N is 2. Therefore by section formula ना P चे coordinates काय येतात? P चे coordinate येतात M x2 plus N x1 divided by M plus N separate xy separate काढू शकता किंवा डायरेक्ट असंही काढू शकता. My2 plus My1 divided by M plus N. Here mx2 what is mx2 आता व्हॅल्यू टाकायच्या त्यात. M is 1 x2 is -4 plus N is 2 x1 is 2 divided by 1 plus My2 again 1 into y2 is -8 plus ny1 here n is 2 y1 is 7 divided by 1 plus 2 -4 plus 4 divided by 3 -8 plus 14 divided by 3. हे कोऑर्डिनेट्स आहेत पॉईंटचे आणि पॉईंट P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला या प्रकारे भेटतील. बघा P इज 0/3 आणि 14 - 8 इज 6/3. तर कोऑर्डिनेट्स ऑफ P चे कोऑर्डिनेट्स आले काय 0 3 2s are 6 0 2. पहिला पॉईंट आला 0 2. त्यानंतर आता आपल्याला फाइंड करायचा आहे दुसरा पॉईंट. बघा Q. तर Q कसा फाइंड करायचा आहे थोडीशी ॲडजस्टमेंट करतो. P चे कोऑर्डिनेट्स आले 0 2
आता बघा हा 0 2 आला तर आपल्याला आता क्यूचे कोऑर्डिनेट्स काढण्याला खूप सोपं जाईल, कारण आता आपल्याला माहिती आहे की क्यू हा पी बीचा मिड पॉईंट आहे. नाव पॉईंट पी माहिती झाला तर आता पॉईंट क्यू काढता येईल. पॉईंट क्यू इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट पी बी. देअरफोर इथे यूज करता येईल बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युल्यानुसार क्यूचे कोऑर्डिनेट्स येतील काय येतील, x1 + x2 अपॉन 2. या ठिकाणी x1 x2 मानत नाही मी, आता डायरेक्टच लिहितो 0 - 4 अपॉन 2 आणि 2 - 8 अपॉन 2 मीन्स व्हॉट. 0 - 2 0 - 4 इज 4 -4 अपॉन 2 2 - 8 इज -6 अपॉन 2 मीन्स -2 -3. प्रत्येक वेळेस आलेले कोऑर्डिनेट सिंपल ब्रॅकेटमध्येच लिहायचेत, कॉम्याना सेपरेट करायचेत आणि आलेला आन्सर शेवटी लिहायचं. याचा अर्थ काय, याचा अर्थ आपल्याला ते 2 पॉईंट सापडले जे सेगमेंट एबीला ट्रायसेक्ट करायले. याचा अर्थ पॉईंट, कोणते पॉईंट्स, पॉईंट 0 2 अँड दुसरा आला -2 -3 ट्रायसेक्ट द सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बीला ट्रायसेक्ट करणारे 2 पॉईंट हे आहेत. क्वेश्चन नंबर